का असं होतं की काही लोक परफेक्ट योजना बनवतात, सगळं काही नियोजनबद्धपणे करतात, पण तरीही शेवटी अपयशी ठरतात? का असं होतं की एखादी छोटीशी अनपेक्षित घटना तुमची वर्षानुवर्षांची मेहनत एका क्षणात उधळून लावते? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यशस्वी लोक नक्की असं काय करतात जे त्यांना मोठ्या अनपेक्षित संकटांमधूनही वाचवते? आजचा हा व्हिडिओ तुम्हाला एक अशी गोष्ट शिकवणार आहे जी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक योजनेत, प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक गुंतवणुकीत तुम्हाला मोलाची मदत करेल. आज तुम्ही समजून घेणार आहात की कोणत्याही योजनेचा सर्वात महत्त्वाचा भाग काय असतो. आणि तो भाग म्हणजे सुरक्षिततेचा मार्जिन ऑफ सेफ्टी, म्हणजेच आपली योजना चुकण्याची तयारी. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र आरजे आणि तुम्ही पाहत आहात बोलकी पुस्तके. आज आपण बोलणार आहोत मॉर्गन हाउसेल यांच्या द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकातील 5व्या चॅप्टरबद्दल, ज्याचे नाव आहे गेटिंग वेल्दी वर्सेस स्टेईंग वेल्दी. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विचारावर चर्चा करणार आहोत आणि तो विचार म्हणजे सुरक्षिततेचा मार्जिन आपल्यासाठी का आवश्यक आहे. मित्रांनो, मॉर्गन हाउसेल एक अतिशय शक्तिशाली विधान करतात. ते म्हणतात, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एव्हरी प्लॅन इज प्लॅनिंग ऑन युअर प्लॅन, नॉट गोईंग अकॉर्डिंग टू प्लॅन. म्हणजेच प्रत्येक योजनेचा सर्वात महत्त्वाचा भाग ही तयारी ठेवणे आहे की तुमची मूळ योजना योजनेप्रमाणे पार पडणार नाही. हे ऐकायला कदाचित तुम्हाला थोडे विचित्र वाटेल. आपण योजना कशासाठी बनवतो? तर ती यशस्वी व्हावी म्हणून, बरोबर ना? मग ही योजना चुकण्याची तयारी आपण का ठेवायची? मित्रांनो, इथेच खरे शहाणपण दडलेले आहे. लेखक सांगतात की कोणतीही मानवी योजना कधीच परिपूर्ण असू शकत नाही. जीवन हे अनिश्चिततेने भरलेले आहे. तुम्ही कितीही उत्तम नियोजन केले तरी काहीतरी अनपेक्षित घडू शकते. शेअर बाजार अचानक कोसळू शकतो, तुम्ही आजारी पडू शकता, तुमची नोकरी जाऊ शकते, एखाद्या कर्ज घेतलेल्या व्यक्तीकडून वेळेवर पैसे परत मिळणार नाहीत किंवा व्यवसायात मंदी येऊ शकते. अशा हजारो गोष्टी घडू शकतात ज्यांची आपण कल्पनाही केलेली नसते. सुरक्षिततेचा मार्जिन म्हणजे नक्की काय? याचा साधा अर्थ असा की तुमच्याकडे स्वतःला सावरण्यासाठी थोडी अतिरिक्त जागा असणे. मग तो थोडा जास्तीचा पैसा असो, जास्तीचा वेळ असो किंवा जास्तीची तयारी असो, जेणेकरून जर एखादी गोष्ट चुकली तरी तुम्ही पूर्णपणे संपून जाणार नाही, तर तुम्ही मैदानात टिकून राहाल. एक साधे उदाहरण पाहूया. कल्पना करा की तुम्ही एका पुलावरून चालत आहात. हा पूल इतका रुंद आहे की तुमचे दोन्ही पाय तिथे आरामात बसतात आणि अजून बाजूला 2 फूट जागा शिल्लक आहे. अशा वेळी तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय बिनधास्तपणे चालू शकता. पण जर तोच पूल इतका अरुंद असेल की तिथे फक्त तुमचे 2 पायच मावू शकतात आणि बाजूला 1 इंचही जागा उरलेली नाही, तर काय होईल? तुम्ही प्रचंड घाबराल, तुमचा पाय डगमगेल आणि तुम्ही खाली पडण्याची दाट शक्यता असेल. पैशाच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. सुरक्षिततेचा मार्जिन म्हणजे स्वतःला चुकण्यासाठी थोडी जागा देणे, थोड्या चुका करण्याची स्वतःला परवानगी देणे आणि तरीही संकटात टिकून राहण्याची क्षमता बाळगणे. एका जागतिक उदाहरणाकडे वळूया. नासा NASA ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था. जेव्हा नासाने चंद्रावर माणसे पाठवण्याची तयारी केली तेव्हा त्यांनी रॉकेटमध्ये किती इंधन भरले असेल? तुम्हाला वाटेल की गणिती हिशोबाने चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी जेवढे इंधन लागते तेवढेच त्यांनी भरले असेल. पण नाही मित्रांनो, नासाने नेहमीच त्यापेक्षा जास्त इंधन भरले. त्यांनी तिथे मोठा सुरक्षिततेचा मार्जिन ठेवला होता. कारण त्यांना माहीत होते की अंतराळ प्रवासात काहीही घडू शकते. वाऱ्याचा वेग बदलू शकतो, रॉकेटचा मार्ग थोडा भरकटू शकतो किंवा एखादी यंत्रणा बिघडू शकते. जर तुमच्याकडे फक्त गरजेपुरतेच इंधन असेल तर एक लहानशी चूकसुद्धा अंतराळवीरांना अवकाशात कायमचे अडकवून ठेवू शकते. नासाने हा सुरक्षिततेचा मार्जिन ठेवला आणि म्हणूनच ते यशस्वी झाले. त्यांनी योजना तर केलीच, पण ती योजना चुकण्याची तयारीसुद्धा केली होती. मित्रांनो, आपल्या वैयक्तिक आयुष्यातही हाच नियम लागू होतो. तुम्ही योजना तर करता, पण त्यामध्ये सुरक्षिततेचा मार्जिन ठेवता का? की तुम्ही असे गृहीत धरता की सर्व काही अगदी आखल्याप्रमाणेच होईल? आता पैशांच्या व्यवहाराचे एक उदाहरण पाहूया. समजा तुम्ही महिन्याला 30,000 रुपये कमवता, तुमचा खर्च 25,000 रुपये आहे आणि तुम्ही 5,000 रुपये बचत करता. ही झाली तुमची मूळ योजना. पण अनेक लोक काय करतात? ते म्हणतात की मला 30,000 मिळत आहेत आणि मी पूर्ण 30,000 खर्च करतोय, म्हणजे तिथे कोणतीही बचत नाही. अशा वेळी तुमची योजना कागदावर परफेक्ट दिसते, उत्पन्न आणि खर्च समसमान आहेत. पण मग एक दिवस अचानक काहीतरी अनपेक्षित घडते. तुम्ही आजारी पडता आणि दवाखान्याचा खर्च 10,000 रुपये येतो. आता तुमच्याकडे कोणतीही बचत नाही. मग तुम्ही काय करणार? तुम्ही कर्ज घेणार आणि मग ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला कदाचित तुमच्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून पैसे काढावे लागतील. तुमची पूर्ण आर्थिक योजना कोलमडून पडेल. असे का झाले? कारण तुम्ही सुरक्षिततेचा मार्जिन ठेवला नव्हता. जीवनात अनपेक्षित गोष्टी घडणारच हे तुम्ही विसरलात. लेखक सांगतात की जर तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या 100% रकमेची गुंतवणूक केली आणि एखादी आकस्मिक परिस्थिती उद्भवली तर तुम्ही तुमचे सर्वस्व गमावून बसाल.
तसेच जर एखादा व्यवसाय 100% कर्जावर चालत असेल आणि बाजारात मंदी आली तर तो व्यवसाय बंद पडणे अटळ आहे. सुरक्षिततेचा मार्जिन म्हणजे थोडीशी फालतू वाटणारी जास्तीची बचत, पण लक्षात ठेवा, हीच बचत भविष्यात तुमची ढाल बनते. भारतातील एअरलाईन क्षेत्रातील एक मोठे उदाहरण घेऊया, जेट एअरवेज. एकेकाळी ही कंपनी अत्यंत प्रसिद्ध होती, हजारो कर्मचारी होते आणि देशभर उड्डाणे होती. पण जेट एअरवेज बंद का पडली? कारण त्यांनी सुरक्षिततेचा मार्जिन ठेवला नव्हता. त्यांनी प्रचंड प्रमाणात कर्ज घेतले होते. त्यांना वाटले की विमान व्यवसाय नेहमीच तेजीत राहील. पण जेव्हा इंधनाच्या किमती वाढल्या, स्पर्धा वाढली आणि बाजारात मंदी आली, तेव्हा त्यांच्याकडे कोणताही अतिरिक्त पैसा शिल्लक नव्हता. त्यांनी सर्व संसाधने 100% वापरून टाकली होती. जेव्हा अनपेक्षित संकटे आली तेव्हा त्यांच्याकडे स्वतःला सावरण्यासाठी काहीच उरले नव्हते. याउलट इंडिगो एअरलाइन्स INDIGO कडे पहा. त्यांनी नेहमीच स्वतःकडे मोठी रोख रक्कम शिल्लक ठेवली, कर्ज कमी ठेवले आणि खर्चावर नियंत्रण ठेवले. म्हणजेच त्यांनी पुरेसा सुरक्षिततेचा मार्जिन ठेवला. म्हणूनच आज इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी आणि यशस्वी एअरलाईन आहे. त्यांनी योजना तर केलीच, पण योजना चुकण्याची तयारीही केली होती. आता हे तुमच्या आयुष्यात कसे लागू होते ते पाहूया. तुम्ही नोकरी करताय आणि तुमचा पगार ठरलेला आहे. तुम्हाला वाटते की हा पगार आयुष्यभर असाच येत राहील. पण उद्या जर कंपनीत मंदी आली आणि तुमची नोकरी गेली तर? जर तुमच्याकडे 6 महिन्यांचा खर्च भागेल इतकी बचत नसेल तर तुम्ही प्रचंड तणावाखाली याल. तुम्ही घाईघाईने मिळेल त्या पगाराची कोणतीही नोकरी स्वीकाराल. पण जर तुमच्याकडे सुरक्षिततेचा मार्जिन म्हणून 6 महिन्यांची बचत असेल तर तुम्ही शांतपणे आणि विचारपूर्वक नवीन नोकरी शोधू शकाल. हा मार्जिन तुम्हाला वेळ देतो, तुम्हाला चुकण्याची परवानगी देतो आणि दबावाखाली चुकीचे निर्णय घेण्यापासून तुमचे रक्षण करतो. घराच्या कर्जाचं उदाहरण घ्या. समजा बँक तुम्हाला 50 लाख रुपयांचं कर्ज द्यायला तयार आहे. अनेक लोक काय करतात, ते पूर्ण 50 लाखांचेच घर घेतात. पण हा मार्जिन नसलेला विचार झाला. जर उद्या तुमचे उत्पन्न थोडे कमी झाले किंवा महागाई वाढली तर तुम्ही कर्जाचा हप्ता कसा भरणार? हुशारी यातच आहे की 50 लाखांची पात्रता असताना 40 लाखांचे घर घ्यावे आणि उरलेली 10 लाखांची कर्ज घेण्याची क्षमता हा तुमचा सुरक्षिततेचा मार्जिन म्हणून ठेवावा. मित्रांनो, जर तुम्हाला असे विचार आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता गुंतवणुकीच्या बाबतीत हा नियम कसा लागू होतो ते पाहूया. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अनेक लोक असा विचार करतात की एखादा शेअर दरवर्षी 15% वाढेलच. पण बाजार कधीच कोणाच्या योजनेप्रमाणे चालत नाही. जे लोक सुरक्षिततेचा मार्जिन ठेवतात ते आपले सर्व पैसे एकाच शेअरमध्ये कधीच लावत नाहीत. ते काही पैसे शेअर्समध्ये, काही बँकांमध्ये तर काही सोन्यामध्ये गुंतवतात. यालाच डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. जर एक गुंतवणूक चुकीची ठरली तरी दुसरी गुंतवणूक त्यांना सावरून धरते. वॉरन बफेट नेहमी म्हणतात की मी नेहमी अशी तयारी ठेवतो की मार्केट माझ्या विरुद्ध जाऊ शकते. म्हणूनच मी माझ्याकडे नेहमी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सुरक्षिततेचा मार्जिन ठेवतो. याच कारणामुळे ते जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार आहेत. त्यांनी योजना तर केली, पण ती योजना चुकल्यास काय करायचे याचीही तयारी केली. व्यावसायिकांसाठी तर हे तत्त्व अत्यंत महत्त्वाचे आहे. यशस्वी उद्योजक कधीही व्यवसायात 100% धोका पत्करत नाहीत. ते थोडा पैसा नेहमी बाजूला ठेवतात. मंदी आली किंवा ग्राहकांची मागणी कमी झाली तरी त्यांचा व्यवसाय टिकून राहतो. रतन टाटा सुद्धा नेहमी म्हणतात की ते वाईटातल्या वाईट परिस्थितीसाठी आधीच तयार असतात. याच दूरदृष्टीमुळे टाटा ग्रुप आज 100-125 वर्षांनंतरही तितकाच यशस्वी आहे. करिअरमध्ये सुद्धा तुम्ही स्वतःला सुरक्षित कसे ठेवू शकता? जर तुमच्याकडे फक्त एकच कौशल्य असेल आणि ते तंत्रज्ञान कालबाह्य झाले तर तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते. पण जर तुम्ही मार्जिन म्हणून एकापेक्षा जास्त कौशल्य आत्मसात केली असतील तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तग धरू शकता. तुमचे नेटवर्क आणि लोकांसोबतचे चांगले संबंध हा सुद्धा तुमचा एक प्रकारचा सुरक्षिततेचा मार्जिनच आहे. अगदी आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपण सुरक्षिततेचा मार्जिन ठेवू शकतो. समजा तुम्हाला सकाळी 10 वाजता एका मीटिंगसाठी पोहोचायचे आहे. जर तुम्ही बरोबर 10 वाजता पोहोचेल अशा हिशोबाने निघालात तर रस्त्यातील छोटासा ट्रॅफिक सुद्धा तुमची सर्व योजना बिघडवू शकतो. पण जर तुम्ही 15 मिनिटे आधी निघाल्यात तर तो 15 मिनिटांचा वेळ तुमचा सुरक्षिततेचा मार्जिन असेल. हे छोटेसे शहाणपण तुम्हाला मानसिक तणावापासून वाचवते. आजच्या या व्हिडिओचा मुख्य संदेश हाच आहे. प्रत्येक योजनेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ती योजना चुकण्याची तयारी ठेवणे होय. याला सुरक्षिततेचा मार्जिन म्हणणे हा कोणताही कमकुवतपणा नाही किंवा हा नकारात्मक विचारही नाही. हे वास्तववादी शहाणपण आहे. सुरक्षिततेचा मार्जिन तुम्हाला कठीण काळात वेळ देतो, तुम्हाला सावरण्याची संधी देतो आणि चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवतो. म्हणून आजपासून तुमच्या प्रत्येक आर्थिक आणि वैयक्तिक योजनेत हा मार्जिन नक्की ठेवा. पैशांच्या बाबतीत नेहमी आपत्कालीन बचत ठेवा. गुंतवणुकीच्या बाबतीत विविधता, डायव्हर्सिफिकेशन ठेवा. व्यवसायाच्या बाबतीत कर्जाचा डोंगर उभारू नका. करिअरच्या बाबतीत सतत नवीन कौशल्ये शिकत राहा. आयुष्यात नेहमी थोडा अतिरिक्त वेळ हाताशी ठेवा. ही तुमची ढाल आहे, हीच तुमची शक्ती आहे आणि हेच तुमच्या यशाचे खरे गुपित आहे. मित्रांनो, आज आपण मॉर्गन हाउसेल यांच्या पुस्तकातून एक महान धडा शिकलो आहोत.
यशस्वी लोक संकटातून का वाचतात? कारण त्यांनी योजना चुकण्याची पूर्वतयारी केलेली असते. तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण आला आहे का जेव्हा अशा सुरक्षिततेच्या मार्जिनमुळे तुमचे मोठे नुकसान टळले? किंवा हा मार्जिन नसल्यामुळे तुम्हाला कधी मनस्ताप सहन करावा लागला आहे? कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलकी पुस्तके चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. लक्षात ठेवा, योजना करा पण ती योजना चुकण्याची तयारीही ठेवा. सुरक्षित रहा आणि यशस्वी व्हा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रेरणादायी विचारासह. तोपर्यंत तयार रहा आणि तुमचे भविष्य उज्ज्वल करा.